मी ॲडव्होकेट प्रकाश दाते, सिद्धिविनायक कॉलनी, प्रभाग क्रमांक 15 मधला रहिवासी आहे. आणि इथे आमच्या या कॉलनीतली एक ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसची साईजच तशी छोटी आहे, पण हा ओपन स्पेस अगदी व्यवस्थितपणे या ओपन स्पेसच्या बाबतीतलं जे काही मुलांचं प्लेग्राऊंड आहे, इथे मंदिर आहे आमचं, हे सगळं कामं व्यवस्थित सुरू असताना आमच्या कॉलनीच्या बाहेरच्या लोकांनी जाऊन एक निवेदन देऊन इथले फेन्सिंगसाठी इथे फंड सँक्शन करून आणला आहे. आता या फेन्सिंगची जी आहे या ओपन स्पेसला अजिबात गरज नाही, कारण आमचे जे अंगण आहे आमच्या अगदी जवळच हे ओपन स्पेस आहे. आमचे सगळ्यांचे दारं जे आहेत ते ओपन स्पेसला उघडतात. अगदी वेगळ्या पद्धतीचा ओपन स्पेस आहे. त्यामुळे या ओपन स्पेसला फेन्सिंग सँक्शन करण्याचं काहीही प्रयोजन नसताना आणि आम्ही सगळे या फेन्सिंगच्या आजूबाजूचे लोक असते यांचा विरोध असताना काही लोकांनी इथे हा फेन्सिंग करण्याचा घाट घातला आहे. तेव्हा याच्या आधी 2दा इथे JCB येऊन गेलाय. मी त्या JCBला थांबवलं, त्यांचं काम थांबवलं कॉलनीवासियांनी, कारण लोकांचा विरोध असल्यामुळं. त्यानंतर मी आयुक्तांना निवेदन दिलं, कार्यकारी अभियंता अजय गुजर साहेब यांना निवेदन दिलं, त्यांच्याशी बोललो. त्यांनी ताबडतोब काम बंद केलं आणि मला आश्वासन दिलं की आम्ही त्या स्पेसचा विचार करू आणि हा फंड फेन्सिंगसाठी न करता सुशोभीकरण करण्यासाठी पेवर्स आहेत किंवा झाडं आहेत त्याच्यासाठी करू. पण आज परत 3रा-4था दिवस आहे, काही नाही, अचानकपणे JCB आला आणि त्यांनी काम सुरू केलं. ते थांबायला पण तयार नाही आहेत. या महिलांनी त्याला विरोध केला, महिलांचंही ऐकायला तयार नाहीत. मी 4ही नगरसेवकांशी बोललो. 4ही नगरसेवकांचं म्हणणं, काही लोक गुळमुळीत बोलतात. आमचे एक नगरसेवक तर सकाळपासून फोनच उचलत नाही आहेत, कारण त्यांचा याच्यामध्ये काय मला माहिती नाही काय हे आहे, पण ते फोनच उचलेन सकाळपासून. तेव्हा या ओपन स्पेसपासनं सगळे आमचे जे आहेत आमचे तोटेच आहेत त्याच्यात. एक तर या 4 महिन्याचं जे पावसाचं पाणी आहे ते आमचा हा भाग खोलगट असल्यामुळं सगळं पाणी आमच्या घराच्या भोवती असते. इथे नदी साचलेली असते, त्यात सापसुद्धा असतात. 4 महिनेपर्यंत डासाचा आणि हा त्रास. आता हे जर फेन्सिंग लावलं तर ते पाणी अडेल आणि आम्हाला अतिशय मुश्किल होईल. आमचे काही जे प्लॉट्स आहेत हे ओपन स्पेसच्या एका बाजूने आहेत. या ओपन स्पेसमधला जर हे फेन्सिंग आलं तर आमच्या त्या लोकांना त्या बांधकामासाठी किंवा त्या गोष्टीसाठी त्यांना काहीच दुसरा मार्ग नाही आहे. इथे ॲम्ब्युलन्स, फायर टेंडर याच्यासाठी सुद्धा कॉलनीत फिरायला जागा नाही आहे. रोड अगदी लहान आहेत. एका रोडचं काम व्हायचं आहे, ते न करता हा जो फेन्सिंगचा घाट घातलाय, मला असं वाटतं की कॉलनीवासियांचा विरोध असताना हे काम होऊ नये, पण तरीसुद्धा जबरदस्तीने हे काम आज सुरू केलं आहे. म्हणून आम्ही सगळ्यांचा विरोध आहे आणि आम्ही हा विरोध करत राहू. हे फेन्सिंगचं काम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करू. काय करायचं असेल ते करू, पण हे काम बंद झालं पाहिजे. आणि जवळच एवढा अद्ययावत ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, बसायची जागा, एवढा मोठा ओपन स्पेस आहे जो आमच्या कॉलनीवाले सगळे हा फक्त मुलांच्या खेळण्यासाठी आणि ग्राउंडसाठी हा केलेला ओपन स्पेस आहे. म्हणून माझी विनंती आहे की हा ओपन स्पेसचा जो घाट घातलाय कृपया हा थांबवावा आणि आम्हा सगळ्यांना न्याय द्यावा.